विखेंचा स्वतःचा मतदारसंघ असलेल्या शिर्डी व राहता नगरपालिका निवडणुकीत विरोधक आणखी खड्ड्यात गेल्याचे चित्र सध्या दिसत आहे। अंधारात चाचपडणारे विखे विरोधकांची शस्त्रे निलंबनाच्या कारवाईने आणखी बोथट झाली आहेत। राहता व शिर्डी या दोन्ही पालिकेत विखे गटाचीच सत्ता येईल हे आता कुणा ज्योतिषाला सांगण्याची गरज राहिली नसल्याचे सांगितले जात आहे। नेमके काय चाललंय या दोन्ही पालिकेत हेच आपण या व्हिडिओतून पाहूयात। नमस्कार, मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस। अर्ज माघारीच्या दिवशी शिर्डी व राहता या दोन्ही पालिकातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले। शिर्डी नगराध्यक्ष पदासाठी भाजप पक्षाकडून जयश्री विष्णू थोरात, काँग्रेसकडून माधुरी अविनाश शेजवळ, ठाकरे गटाकडून भाग्यश्री सुयोग सावकारी, लोकक्रांती सेना पक्षाकडून कल्याणी विठ्ठल आरणे, तर अपक्ष म्हणून अनिता सुरेश आरणे, मेघनाथ ज्ञानेश्वर खंडीझोड व सायली दिगंबर मोरे असे हे 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम राहिले। राहत्यात नगराध्यक्ष पदासाठी 7 उमेदवार नशीब आजमावत आहेत। शिर्डीत नगरसेवक पदासाठी 75 तर राहत्यात नगरसेवक पदासाठी 78 उमेदवार रिंगणात आहेत। यातील अनेक अपक्ष हे विखे गटाचेच असल्याचे सांगितले जाते। त्यामुळे या दोन्ही पालिका आपसुकच विखे गटाच्या ताब्यात येतील अशी गणिते मांडली जाऊ लागली आहेत। राहत्याची निवडणूक आणखी एकतर्फी झाली। राहत्यातील कट्टर 3 शिवसैनिकांवर ठाकरे गटाने निलंबनाची कारवाई केली। ऐन निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने विखे विरोधकांचा पाय आणखी खोलात गेला। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या 3 निष्ठावंत शिवसैनिकांची पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षातून हकालपट्टी करण्यात आली। राहता नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, माजी नगरसेवक सागर लुटे आणि नगरसेविका उज्ज्वला होले यांची हकालपट्टी झाली। या निर्णयामुळे राहता तालुक्यात निष्ठावंत शिवसैनिकात मोठी नाराजी निर्माण झाल्याचे दिसू लागले आहे। कारवाईनंतर याच निष्ठावंत शिवसैनिकांना पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले। राहता नगरपालिका निवडणुकीत राजेंद्र पठारे हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार होते, तर सागर लुटे आणि उज्ज्वला होले या नगरसेवक पदासाठी उमेदवार म्हणून इच्छुक होत्या। मात्र महाविकास आघाडीत सामील न होता तसेच पक्षाचा एबी फॉर्म भरल्याने या तिघांवर कारवाई करण्यात आली। पक्षाचा एबी फॉर्म चोरल्याचा आरोपही या स्थानिक नेत्यांवर करण्यात आला। या पार्श्वभूमीवर राहता शिर्डी येथील अंतर्गत तणाव वाढला। ठाकरेंच्या शिवसेनेत काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा हस्तक्षेप होतोय असा आरोप या तिन्ही नेत्यांनी केला। थोरात हेच राहत्यातील ठाकरे सेना चालवतात असं या शिवसैनिकांचं म्हणणं होतं। या आरोपानंतर विखे विरोधकांचा पाय आणखी खोलात गेला। निलंबनाची कारवाई झालेले राजेंद्र पठारे हे गेल्या 30 वर्षांपासून ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत होते, परंतु आता थोरातांच्या यंत्रणेच्या सांगण्यावरून आपल्यावर कारवाई झाल्याचा आरोप त्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली। या सगळ्या प्रकारामुळे राहता व शिर्डीतील विखे विरोधी गट सैरभैर झाला आहे। त्यामुळेच विखेंना ही निवडणूक आणखी सोपी झाल्याचे सांगितले जात आहे। राहत्यात काँग्रेस, शरद पवार गट व ठाकरे गटासह अन्य पक्षांनी लोकक्रांती आघाडी केली आहे, परंतु आता या आघाडीतच बिघाडी झाली आहे। त्यामुळे यातील अनेक जण नाराजीतून विखेंचे काम करतील अशी शक्यता आता वाढली आहे। शिर्डीतील विखे विरोधी स्वाभिमानी आघाडीचीही हीच गत झाली आहे। मित्रांनो, राहता व शिर्डी पालिकेत काय होईल असे तुम्हाला वाटते? तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या विषयावर, तोपर्यंत धन्यवाद।